अंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमाने खूप छान अशी आंघोळ केलेली असते. तिला आता खूप बरं वाटत असतं, कारण माहीने रूममध्ये जो काही पसारा केलेला असतो ना, त्यामुळे खरं तर तिला वैतागच आलेला असतो, पण तरीसुद्धा ती कसं बसं सगळं काही आवरत असते. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इथे जी माही असते तिने दारू घेतल्यामुळे तिची आता तब्येत व्यवस्थित नसते. ती स्वतःच्या पायावर धड उभीही राहू शकत नसते आणि त्यामुळेच आता बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते अक्षयला वाटत असतात. अक्षय जो आहे तो म्हणत असतो की माझ्याच मुलीला त्रास होतोय. काल रात्री जे आहे ते आम्ही ना बाहेर गेलो होतो कुल्फी खायला आणि त्यामुळे हिला उलटे होतात. तर अभि म्हणतो अरे तुझ्यामुळेच उलट्या होत आहेत, कारण का हे तूच तर चमत्कार केलेले आहेस. तर आता इकडे इरावतीला हसू येतं आणि इरावती म्हणते काय रे कसला हायस यार तू, भारीच बोललास एकदम. आणि असं बोलून आता त्याचं कौतुक करू लागते. आणि त्याच वेळेला आता हे सगळं तर होतच असतं. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं की इरावती सांगत असते अक्षयला की तू तिची बिलकुलही काळजी करू नको, तिची काळजी घ्यायला मी आहे, मी तिला बघते की तिला कसं नाही बरं वाटत, त्यामुळे तू काळजी करू नको, मी आहे तिच्या पाठीशी. असं बोलून ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. आणि ज्या वेळेला आता ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते त्यामुळे आता बरेचसे आता काम तमाम झालेलं असतं. आणि त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं इरावतीला आणि माहीला रूममध्ये घेऊन आता पार्वती आजी आलेली असते. पार्वती आजीला त्या माहीचा प्रचंड राग आलेला असतो, कारण ती प्रेग्नेंट असताना दारू पियाली ह्याचा जास्त राग येतो. आणि म्हणूनच आजी जी असते ती म्हणत असते की काय मूर्खला कळतं का, आज जर पकडली गेली असती तर कितीला पडलं असतं. आणि असं बोलून आता तिच्या जोरात कानाखाली लगावून देते, जेणेकरून तिची दारू सखी उतरायला हवी. आणि त्याच वेळेला इरावतीला तर धक्काच बसतो. तर आता पार्वती आजी म्हणत असते की हा फालतूपणा ना माझ्या घरी चालणार नाही. अगं हिला जरा सुद्धा कळत नाही का, आधी जे करायची ते ठीक आहे, पण आता ती प्रेग्नेंट आहे. मी अक्षयसाठी का म्हणून हिला सिलेक्ट केली की चांगल्या घरातली आहे, व्यवस्थित आहे, हिचा क्लास चांगला आहे, पण हिने दारू पिऊन असं का वाटलं होते. त्यावर आता रमा म्हणत असते की मी प्रेग्नेंट नाहीच आहे. रमाने आता प्रेग्नेंट नसल्याचा खुलासा केल्यामुळे पार्वती आजीला धक्का बसतो. पार्वती आजी इराला म्हणत असते की तू हे सगळं काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का. त्याच वेळेला आता इकडे माही म्हणत असते तुम्ही जे ऐकताय ना तेच मी म्हणत आहे, जे आहे ते आहे. तर इकडे बिचारी रमा जी असते ती खरं तर कंटाळलेली असते. ती विचार करत असते कधी मी एकदा माझ्या घरी जाईन आणि कधी मला माझं सगळं कुटुंब एकत्र भेटेल आणि माझा नवरासुद्धा माझ्याजवळ असेल, तेव्हा कुठे माझ्या बाळाला न्याय मिळेल, असाच ती विचार आता करत असते. आणि ती तशीच बाहेर पडते. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं माही जे आपल्या पोटामध्ये जे काही गाठोडं भरून ठेवलेलं असतं ते बाहेर काढून आता ती पार्वती आजीला दाखवते आणि म्हणत असते घ्या मुकादमांचं भाय घ्या. त्यावेळेला आता पार्वती आजी म्हणत असते की हे सगळं काय चालवलंय, मला वाटत होतं इतके दिवस ही प्रेग्नेंट आहे, म्हणजे हे जे काही चालवलंय ते सगळं नाटक आहे. आणि मला वाटत होतं की आमच्या घरात खरंच अक्षयचा मुलगा येणार आहे, नातू येणार आहे, मी या आनंदात आहे. पण काय, इरावती म्हणते की थांब थांब आई, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. खरं तर प्रेग्नेंट आहे ना ती रमा आहे, ही नाही. तेव्हा आपण जेव्हा ह्यांना बाहेर पाठवलं होतं ना तेव्हा हिच्याऐवजी तिथे ती पोचली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे. आणि त्या रमानेच प्रेग्नेंट केलेला आहे. आणि हे सगळी गोष्ट ऐकल्यानंतर पार्वती आजीला तर खूप मोठा धक्काच बसतो. पार्वती आजी इकडे तिकडे पाहत असते आणि पार्वती आजी म्हणत असते की बापरे हे सगळं असं झालंय. तर आणि त्याच वेळेला इथे अक्षय जो असतो तो सुद्धा आता अभिसोबत बोलत असतो. तो म्हणत असतो की काय चालवलंय ग हिने, जरा बाहेर ते तरी सांग. आणि त्याच वेळेला आता अभि म्हणत असतो की काय माहिती इरावतीने तिथे सामान ठेवले. इकडे दार वाजतं, तर दार वाजल्यानंतर इकडे मात्र पार्वती आजी दारावर उभी असते आणि रमा इकडे तिकडे पाहू लागते. रमाला तर धक्काच बसतो. खरं तर अक्षय आणि अभिज आता तिकडे जायला निघालेले असतात, मात्र पार्वती आजीने चक्कर यायचं नाटक करून त्या दोघांनाही तिथे जागेवरच थांबवून घेतलेलं असतं. कारण जर अक्षय गेस्ट हाऊसमध्ये गेला असता तर नक्कीच रमाला भेटला असता आणि मग सगळीच कोडी सुटली असती. आणि म्हणून पार्वती आजीने चक्कर यायचं नाटक केलेलं असतं आणि ती म्हणत असते की अक्षयला की जा तुम्ही ऑफिसला, मी बघते काय ते. आणि इरावती सुद्धा आता अक्षयला सांगत असते की तू काळजी करू नको. पार्वती आजी म्हणत असते की ती दोघंही जण गेस्ट हाऊसमध्ये जात होते म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. तर इकडे आता पार्वती आजी रमाच्या रूममध्ये जाते आणि इकडे तिकडे पाहत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते की शेवटी इकडे चालीस ना या मुकादमांच्या घरात, तुला ना हे मुकादमांचं घर काही सोडवतच नाही, हे नाही तर ते काहीतरी तुला हवंच असतं. असं बोलून ती आता रमाला टोमणी मारू लागते आणि त्या घरात येते. त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मी काही झालं तरी सुद्धा तुला असं वाटत असेल की पुन्हा एकदा मुकादमांच्या घरी गेईल तर तसं समजू नकोस, कारण मी तुला आधी विचार केला होता की एक्सेप्ट करायचा, पण नाही,
ही असली माणसं कधीही सुधारणारीच नाहीये. त्याच वेळेला मला तुझ्यासारखे दिसणारी ती माही भेटली, त्यामुळे मी माहीला स्वीकारलं आहे. आणि तुझ्या पोटात जे बाळ आहे ना, ते निमूटपणे जन्माला आलं की माहीच्या हातात द्यायचं आणि तू दिसेनासं व्हायचं, असं देखील आता पार्वती आजी सांगू लागते. त्याच वेळेला रमाला अक्षरशः रडू येतं. रमा म्हणत असते की मला वाटलं की जेव्हा तुम्हाला कळेल ना की माझ्या पोटात बाळ आहे, तुम्हाला नातू किंवा नात होणार आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद होईल. पण नाही, तुम्हाला तर आता वेगळंच काहीसं वाटत आहे. मला वेगळं काही वाटत होतं की तुम्ही मला एक्सेप्ट कराल, पण नाही, तुम्हाला तर फक्त याच गोष्टीची पडलेली आहे. तर इथे मात्र पार्वती आजी आता सुनावू लागते आणि म्हणत असते की तुला पहिल्यापासून प्रॉपर्टीचाच सगळं हवं होतं आणि आता सुद्धा ती प्रॉपर्टीसाठीच या मुकादमांच्या गेस्ट हाऊसमध्ये राहते. आता रमा भडकलेली असते आणि म्हणत असते प्रॉपर्टीसाठी नाही, मी माझ्या बाळासाठी आणि माझ्या नवऱ्यासाठी हक्काने या मुकादमांच्या घरात राहते. तर पार्वती आजी म्हणत असते की आता हे मूल जन्माला घालून सुद्धा तुझा तोच डोळा असला ना प्रॉपर्टीवर, तर पहिल्यापासूनच माझा प्रॉपर्टीवर डोळा नव्हता. मला एकत्र कुटुंब जास्त आवडायचं आणि म्हणूनच या घरात मी आले होते. पण या घरात आल्यानंतर मला प्रत्येक वेळेला नावं ठेवली गेली आणि तरीसुद्धा हे सगळं सहन करून मी या घरात राहत होते. पण आता मी माझ्या मुलासाठी झगडणार, काही झालं तरी सुद्धा. तर आता लगेच पार्वतीजी म्हणते हां, ते पण प्रॉपर्टीसाठीच ना. तर आता इथे जी रमा असते ती म्हणत असते काय प्रॉपर्टी लावली आहे तुमच्या नावावर, तरी आहे का ती प्रॉपर्टी, असं म्हटल्यानंतर तिथे इरावती येते आणि इरावती म्हणते ए अगं काय बोलतेस तू, शांत राहा ना. आता पार्वती आजी म्हणत असते अगं थांब थांब, ती काहीतरी बोलते प्रॉपर्टीचं. पण आता इरावती बोलायला देईल तर खरं ना, कारण इरावतीचं प्लॅनिंग असतं की आता कोणालाच काही समजायला नको, कारण इरावतीने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलेली असते. तिथे तिने माहीला सुद्धा फसवलेलं असतं. तर पार्वती आजी इरावतीला म्हणत असते अरे ही काहीतरी म्हणते, पण इरावती पार्वती आजीला ऐकायला देईल तर ना. पार्वती आजीला ती घेऊन जाते. इकडे मात्र बिचारी रमा जी आहे ती विचार करत असते आणि ती म्हणत असते की मला असं वाटलं होतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी थांबेल जेव्हा पार्वती आजीला समजेल की मी प्रेग्नेंट आहे. पण नाही, इकडे आता पार्वती आजी माहीला समजावत असतात आणि म्हणत असतात की जे काही चाललेलं आहे ना ते तुर्तास तरी थांबव. हे जे दारू वगैरे पित होतीस ते आधी सगळं ठीक होतं, पण आता हे सगळं चालणार नाही, तुला मी आधीच सांगते. तर आता माही म्हणत असते की हे ना मला कंटाळा आलाय असं वागून. मला वाटलं होतं या अक्षयसोबत मी जर लग्न केलं ना तर नक्कीच मला असं पार्टीमध्ये वगैरे जाता येईल, पण मला इथे काहीच करता येत नाही आहे. त्याच वेळेला इरावती तिचं डोकं शांत करते आणि म्हणत असते की तुला ते पबमध्ये पार्टी करायला वगैरे जायचं आहे ना, तर मी तुला एकदा नेईन जेव्हा अक्षय नसेल तेव्हा. तर आता लगेचच माही म्हणते प्रॉमिस ना मला घेऊन जाशील ना. तर लगेचच आता इरावती म्हणत असते की पक्का प्रॉमिस, पण तुला पण रमासारखं एकदम छान छान वागावं लागेल, सेम तिच्यासारखं चांगलं वागावं लागेल, तेव्हाच तर हे सगळं सक्सेस होईल, असं देखील इरावती त्या माहीला सांगते. माही म्हणत असते की ठीक आहे, मी तुला प्रॉमिस देते आणि तू सुद्धा मला प्रॉमिस दे की तू मला बाहेर घेऊन जाशील पार्टीला. इरावती कसं बसं त्या माहीला तयार करते. तर इकडे पार्वती आजीला सुद्धा या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं, पण पार्वती आजी विचार करते की एकदा का मला रमाकडनं मूल मिळालं की माहीला अक्षयसोबत ठेवता येईल. आणि त्याच वेळेला इरावती जी आहे ती आता पार्वती आजीला समजावत असते. इकडे रमा एकटीच सफरचंद खात बसलेली असताना अचानक दार वाजतं, म्हणून ती दार उघडायला जाते. पाहते तर काय, तिथे आता आलेला असतो तो म्हणजे साई. साई म्हणत असतो की काय झालं ग, तुला काही भीती वाटते का. तर रमा म्हणत असते की नाही, पण तू अचानक आलास ना म्हणून म्हटलं काय झालं आहे का. तर आता साई म्हणत असतो की चल आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. रमा म्हणत असते अरे पण कुठे. साई म्हणतो की चल पहिले तू कपडे घे आणि चल माझ्यासोबत, मी तुला सांगतो. आता साईचा ऐकून रमा एका पिशवीमध्ये थोडेफार कपडे भरते आणि तरी ती साईला विचारत असते की साई आपल्याला कुठे जायचंय ते तरी सांग. पण साई म्हणतो मी सांगतोय ना तुला रमे, भर ना कपडे पटकन. आणि कपाटातनं कपडे आता रमा भरू लागते. तर इकडे रमा तर आता कपाटातून कपडे भरत असते आणि तिला आता साईसोबत बाहेर जायचं असतं. पण इथे ही माही जी असते ती सुद्धा बाहेर आलेली असते. काल तिने स्मोकिंग केलेलं असतं आणि तिला आज सुद्धा तशीच लहर आलेली असते आणि म्हणूनच ती आता तिथे ते स्मोकिंगचा बॉक्स ठेवलेला असतो सिगारेटचा, तो सिगारेटचा बॉक्स हातात घेऊन ती आता ठरवते की इथे कोणीही येणार नाही, इथे मी स्मोकिंग करू शकते. आणि असं बोलून ती आता लायटर पेटवते आणि आता ती स्मोक करायला सुरुवात करते. तिला असं वाटत असतं की आता आपल्याला बघायला कोणीसुद्धा इथे नाही आहे, आपल्याला जे करायचं आहे ते आपण पटकन करून घेऊ. इकडे साई जो असतो तो आता रमाला घेऊन घराबाहेर पडलेला असतो. तर इकडे मात्र माहीला याची कानोकानसुद्धा खबर नसते. तर आता रमा साईसोबत बाहेर गेल्यानंतर साई जो आहे तो रमाला आपल्या आईकडे घेऊन जातो आणि जेव्हा रमाला पाहते तेव्हा तिला तर खूप जास्त आनंद वाटतो. पण तिला असं वाटते की माही आहे, पण रमा आपली ओळख तिला पटवून देते आणि म्हणते की आई मीच तुझी रमा आहे. आणि असं बोलून ती आता आईला मिठी मारते. त्यामुळे कावेरीला सुद्धा अगदीच भरून आलेलं असतं. आता सगळीजण कावेरी
आणि त्यासोबत मावशी रमाच्या पाठीशी कसे उभे राहतील हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। पण इकडे तर अक्षय जो आहे तो आता सगळीकडे रमा रमा हात मारून फिरत असतो, तर ही माही एका कोपऱ्यात बसून सिगारेट ओढत असते आणि ज्यावेळेला अक्षय तिथे जातो तेव्हा ती कसं बसं ते सिगारेट लपवते, पण आता अक्षयला त्या सिगारेटचा वास येत असतो आणि म्हणूनच अक्षय म्हणत असतो की इथे कसला तरी वास येतोय, पण कसला कळत नसतो अक्षयला। तर इथे मात्र जी माही असते तिने तोंडावर आता ओढणी ठेवलेली असते। तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।